होती रे? ती काय समोर पडली होती का? समोर पडली होती. त्याला काय भ्यायचं, चला लवकर. ती बघ, ती बघ. नुसतं भीत राहत्या, चला चला चला. बापरे, काय झालं? बाबा काय बाबा, झालं? बाबा. काय झालं? तिथं काय झालं तिथं? तिथं हाडळ. हॉटेल आहे? हो. चला पटकन, चला चला चला. कुठे आहे? कुठे आहे ती? कुठे आहे? कुठे आहे? हॉटेल. घाबरू नका, मी आहे तुमच्या सोबत. आता तुला आजाद मी करणार. शांत हो, शांत हो, शांत हो. बाळा, मला तुझी कहाणी सांग. काय घडलं तुझ्या सोबत? आता बोल, बोल. कोण आहेस तू? नाव काय तुझं? बोल. मी शीतल. तू सांग, तू हिच्यामध्येच का आलीस? ती माझ्या एवढीच हाय. सेम टू सेम. चल पट पट सांग मला, तुझ्यासोबत काय काय झालं. मला तुझी पूर्ण स्टोरी ऐकायची आहे, सांग. मी खूप हुशार होते. मी ट्युशनला पण जात होते. मला सतत अभ्यास कर म्हणत होते. मला खूप प्रेशर होता शाळेचा, ट्युशनचा. बघ, मला मार्क कमी पडले. माझ्या मम्मी पप्पाला सहन नाही झालं, त्यांनी मला खूप मारले. ते मला सहन झालं नाही, म्हणून मी आत्महत्या केली. मी आता बदला घेणार. कोणासोबत? आई वडिलांसोबत? हो. तुझी याच्यात चूक झाली. मी तुझी मुक्ती करतो. या बाटलीत जा, या बॉटल मध्ये जा. तू नाही, जा. नाही, तुझी सुटका करतो मी. तू या बॉटल मध्ये जा. नाही, गपचूप जा. नाही. गपचूप जा, याच्यामध्ये जावं लागेल तुला. गेली तू आता याच्यामध्ये. ही आहे स्कॅनर बाबाची ताकद. मग मित्रांनो, आजचा नांदेडच्या हास्य मंडळीचा भाग तुम्हाला कसा वाटला? आमची छोटीशी गोड गोड हडळ तुम्हाला कशी वाटली ते आवर्जून कमेंटमध्ये बिलकुल सांगा आम्हाला. सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि मित्रांनो, आम्हाला या व्हिडिओद्वारे हा संदेश द्यायचा होता की मित्रांनो, या सध्याच्या आधुनिक युगामध्ये आई वडील हे लेकरांवर छोट्या छोट्या खूप प्रेशर टाकत आहेत. अभ्यासाचं प्रेशर, ट्युशनचं प्रेशर, शाळेचं प्रेशर. या प्रेशरपायी काही लेकरांनी आपले जीवसुद्धा गमावून बसलेले आहेत. तरी मला पालकांना अशी सूचना द्यायची आहे की या हसण्याच्या खेळण्याच्या वयामध्ये त्यांनी आपल्या लेकरावर थोडंसं प्रेशर टाकावं, थोडंसं खेळू द्या. खेळण्या बागडण्याचं, हसण्या खेळण्याचं त्यांचं हेच वय आहे. जय हिंद, जय भारत.